बाभुळगाव तालुक्यातील रेशन लाभार्थ्यांनी 3 महिन्याचा रेशन कट्टा लाभार्थ्यांनी उचललेला आहे। पावसाळ्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना जून ते ऑगस्ट महिन्याचे एकत्रित रेशन दिले जात आहे। या सुविधेचा सद्यस्थितीत 93% लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे। एकाच वेळी 3 महिन्यांचे धान्य मिळत असल्याने रेशन कार्ड धारकांच्या घरात आनंदाचे सध्या वातावरण दिसत आहे। या धान्याचा लाभ ऑगस्ट महिन्यापर्यंत घेता येणार आहे। पावसाळ्यात अतिवृष्टी व अन्य कुठल्याही कारणांमुळे लाभार्थी या मोफत धान्यापासून वंचित राहू नये यासाठी पुरवठा विभागाद्वारे एकाच वेळी 3 महिन्यांचे रेशन हा उपक्रम राबविला जात आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये या 3ही महिन्याचा वाटप साधारणतः 93% झाला आहे। त्यामुळे घरी एकाच वेळी असलेल्या धान्याचा काळाबाजारही होण्याची शक्यता बळावली आहे। रेशन कार्ड धारकांद्वारे या रेशन धान्याचा गैरवापर होऊ नये यावर पुरवठा विभागाचे लक्ष आहे। असा प्रकार झाल्यास कारवाईसह संबंधित रेशन कार्ड धारकांचे नाव यादीतून बाद करण्यात येणार आहे। दरम्यान पुरवठा विभागाच्या या मोहिमेमुळे रेशन कार्ड धारकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे। अनेक लाभार्थ्यांकडे धान्य साठवणूक ठेवण्याची सुविधा नाही। अशा लाभार्थ्यांचे धान्य खराब होण्याचाही धोकाही वाढला आहे। तसेच काही लाभार्थी धान्य विकून टाकण्याची शक्यता वाढली आहे। काही ठिकाणी धान्य विक्रीचा प्रकार सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू असून याकडे लक्ष देण्याची सध्या गरज आहे।